आला नंदीग्रामाची येथे भरताची निवास कथा परिसता रामायण पूर्वज उतरती जाण पूर्वजांचे नवल कोण उत्तरे संपूर्ण त्रिजगती पावन पवित्र अशी रामकथा ममदापूर या गावी असलेली लक्ष्मण शक्तीचा सोहळा त्यातील 5व्या अध्यायातील लहान तोटी मोठा घास कारण 5वा अध्याय सांगणं खूप अवघड आहे तरी भगवंत जी बुद्धी देतील त्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतो ऐकणाऱ्या श्रोत्यांनी थोडस लक्षात घ्या या ठिकाणी गावबा काका सांगतात मागच्या अध्यायामध्ये हनुमंताला भरताने जो बाण मारला त्या बाणावर हनुमंतरायाने शरीर टाकलं आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी आले आणि यामध्ये या पहिल्या ओळीमध्ये सांगतात हनुमंत अत्यंत विश्वासी कारण हनुमंताचा विश्वास कसा आहे तर अत्यंत विश्वास आहे साध विश्वास आणि अत्यंत विश्वास खूप फरक असतो आणि त्या विश्वासाला म्हणले त्या जो बाण आहे त्या बाणाला अनुसरले कारण का अनुसरले तर जो बाण आहे तो राम नामांकित आहे राम नामांकित बाण असल्यामुळे आपल्या स्वामीचा बाण आहे आपल्या प्रभू श्री रामचंद्राचा बाण आहे आणि तो आपल्याला नेण्यासाठी आला आहे म्हणून त्या ठिकाणी अनुसरले हनुमंतराया आणि कोण्या ठिकाणी आले तर ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा बंधू भक्तीने भरपूर असा किंवा भक्तीने भरलेला असा भरत ज्या नंदीग्रामाच्या ठिकाणी राहत होता अशा ठिकाणी तो बाणा भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर आणि पहा या ठिकाणी सांगतात की भरते आता भरताची अवस्था कशी तर भक्तीचा आचार्य आहे प्रत्येक विषयामध्ये आचार्य असतात जसे की भागवताचार्य रामायणाचार्य त्या ठिकाणी प्राचार्य असतात अशा पद्धतीने या ठिकाणी भक्तीचा आचार्य असणारा जो भरत आहे त्या ठिकाणी जी भक्ती आहे ती भक्ती ज्याला उल्हासित केलेली आहे अशा नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंतराय आला भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशिनी भरते भक्ती वाजविनी भरते भक्तालाईनी निज भक्ती आणि पहा या ठिकाणी म्हणले भरतानं काय केलं तर भक्तीचा विस्तार केला भक्तीचा विस्तार केला भक्तीला त्या ठिकाणी पाळलं कोणते त्या ठिकाणी एखादा भक्तीचा त्या ठिकाणी भरताना नंदीग्रामाच्या ठिकाणी एक वेल लावलेला आहे आणि त्या वेलाला म्हणले त्या वेलाचा पालाळ केला त्याला त्या ठिकाणी पाणी घातलं त्या वेलाला लहानाचं मोठं केलं आणि असा जो भक्तीचा वेल आहे तो वेल त्या ठिकाणी पालाळल्यामुळे तो विस्तारला आणि त्या भक्तीचा त्या ठिकाणी प्रसार त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी झाला भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावा निगम भरता पहा म्हणजे त्या ठिकाणी भरत काय तर भक्तीचा ओलावा आहे भक्ती नाही ज्या ठिकाणी राहावं त्या ठिकाणी त्या भक्तीला करणावं महाराज त्या भक्तीचं मन त्या ठिकाणी गुंतावं जसं की एखाद्या झाडाच्या बुडाला जर आपण पाणी टाकलं तर त्या ओलाव्याच्या साहाय्याने ते झाड जिवंत राहते तशाच पद्धतीने या भरताने काय केलेलं भक्तीला त्या ओलाव्याप्रमाणे त्या झाडाला जसं पाणी घालतो त्याप्रमाणे त्या भक्तीला वाढवलंय त्या भक्तीच्या ठिकाणी ओलावा निर्माण केला आणि म्हणून त्या ठिकाणी भरताच्या त्या नंदीग्रामामध्ये भक्तीची अवस्था भरते सत्य सद्भाव भरते साचार
त्या ठिकाणी जे काही भरताच्या नजरेतून पाहतो ते सगळं राम रूप दिसते. आणि त्या भरताचा भाव कसा आहे तर प्रत्यक्ष पाहिलं की रामच दिसणार, दुसरं काहीच दिसणार नाही. अशा प्रकारचा भरताचा भाव नाथबाबा सांगतात. भरते अपंगिरी भक्ती, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भोगिते स्वानंद. त्या ठिकाणी भरते अपंगिरी भक्ती, भरते पाहिली निज शांती, भोगिली नाही पाहिली. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. म्हणूनच त्या ठिकाणी जी शांती निर्माण केली, ज्या चराचरात भगवंत त्या ठिकाणी भरलेला भरताच्या नंदीग्रामात दिसत होता. जे जे दिसे भूत ते मानीचे, भगवंताच्या चराचरात भरलेलं ते भगवंताचं रूप त्या भरताच्या नंदीग्रामाच्या ठिकाणी नाथबाबा सांगतात. मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पैजारी पायी, केले डोंगर सर्वही, केला लवलाही चंदन. किंवा म्हणले एखादा मलय नावाचा जो डोंगर आहे आणि त्या डोंगरावर काहीतरी चंदनाची झाडं असतात आणि ती चंदनाची झाडं अशी असतात की ते सगळ्या डोंगराला सुगंधित करतात. महाराज हे आपलं चंदनाचं झाड आहे आणि सगळी जी बसलेली झाडे सगळी सुगंधी करण्याचं काम हे चंदनाचं झाड करते. तशाच प्रकारचे संत असतात, तशाच प्रकारचा भरतही आहे. जसं की एक चंदनाचं झाड सगळ्या डोंगराला चंदन करते, सगळ्या डोंगरातून त्या ठिकाणी चंदनाचा सुगंध दरवळतो, तशा पद्धतीने एक भरत असताना सर्व नंदीग्रामाच्या ठिकाणी भक्ती त्या ठिकाणी होत नाही. आपण तेथे गेला, नाही उपराणी आणिला, अंगवातावरणी गेला, तेने गिरी केला चंदन. चंदनाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं असते की त्या झाड कितीही जरी दूर असलं तरी या दुसऱ्या झाडाला त्या झाडाच्या जवळ जायची गरज नाही महाराज, किंवा त्या झाडाला जाऊन त्याचं घासाघासी किंवा आग घासायची गरज नाही. फक्त त्याच्यातून वारा आला आणि इकडे या झाडात शिरलं की त्याचा सुगंध या झाडाला लागतो. मग ते बाबळीचं जरी झाड असलं तरी त्याला चंदनासारखं ते करतात, कारण संतही तसेच असतात. आपणा सारखे करीत तात्काळ. चंदन असं आहे की जसं चंदन आहे तसंच त्या बोरी बाबळीला सुद्धा करू शकते. असं या ठिकाणी या नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारा भरत सगळ्याच नंदीग्रामवासियांना सेम जसं त्याला राम दिसतो तसा सर्वांनाच राम दिसतो. एक वनस्पतीचा बडीवार, एक वनस्पतीचा बडीवार, चंदन केला डोंगर, बहकतसे चौफेरा, सुवास थोर आवरेना. त्या चंदनाच्या झाडाचा बडीवार म्हणजे मोठेपणा. मोठेपणा कसा असतो, त्या चंदनाच्या झाडाचा जो सुगंध आहे चौकड किंवा त्या ठिकाणी सगळ्या दाही दिशेला दरवळत असतो आणि एवढा दरवळतो की तो आवरत नाही, आवरल्यानं आवरत नाही. तशी जी भक्ती आहे किंवा तसंच या ठिकाणी भारताचं चारित्र्य आहे. भारतानं जी नंदीग्रामाच्या ठिकाणी भक्ती उल्हासित केली, जी त्या ठिकाणी सगळ्या चराचरात भरून उरला असा माझा प्रभू रामचंद्र पाहिला, आणि तसंच त्या ठिकाणी जशी चंदनाची अवस्था तशी भारतानं त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी अवस्था केली. माझा हृदय भगवंत, तो भगवंत मूर्ती म्हणत, तेने काय नोहे प्राप्त, सौभाग्य संत त्रिजगती. या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारा जो भरत आहे तो माझ्या हृदयामध्ये भगवंत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे आणि राम आहे म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आपल्या हृदयातला राम जर निघून गेला
तर अशा खांबाला टेकत द्यावं लागते महाराज आणि 1 रुपया चिटकावं लागतो. म्हणून या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये जो भगवंत आहे तो मूर्तिमंत आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात तो आहे भरताच भाव. दृष्टी विषय समस्त राम रूप देखत भरत दृश्य दृश्य दर्शन देख सहज होत राम रूप. पाहणे जे जे दिशे भूत ते माने जे भगवंत जे दृष्टीनं पाहिलं ते म्हणजे सगळं रामच दिसणार. पाहणाराही राम दिसणाराही राम. म्हणून त्या ठिकाणी दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीच त्या ठिकाणी राहिली नाही. भरताची अशी अवस्था झाली की मनात दुसरं काहीच नाही. जे डोळ्यानं पाहिलं ते फक्त रामच दिसल अशा प्रकारची अवस्था झाली. श्रवणी शब्द परताची जाण शब्दात श्रीराम आपण श्राव्य श्रावक श्रवण स्वयची घन होवनी टाके. पहा महाराज या ठिकाणी असणाऱ्या माणसाच्या शरीराची पंचेंद्रिय त्यामध्ये डोळ्याचं सांगितलं की डोळ्यानं जे पाहिलं ते राम. दुसरं सांगितलं की जो कान आहे कानाची अवस्थाची काही जरी ऐकली तरी ते भजनच ऐकू आलं पाहिजे माणसाला. माणसाची अवस्थाच असते आपले कानच असे आतुरले पाहिजे. आपल्या सर्वांगाची कान करून जे माणूस कथा कीर्तन ऐकतो त्या माणसाच्या कानाचा विषय राम झाला पाहिजे. कानात भांडण नाही ऐकू आलं पाहिजे. कानात कथाच ऐकू आली पाहिजे. भगवंताचं नाव स्मरणच ऐकू आलं पाहिजे. जे शब्द कानावर पडतील ते शब्द सुद्धा रामच असले पाहिजेत अशी अवस्था भरताची होती. घाणे घेत वासा वासा सभया परसा ध्येय घाता घान समस्त चिदाकाश होवनी टाके. तिसरं जे ज्ञानेंद्रिय ते म्हणले नाक आहे. नाकाचा सुद्धा विषय राम झाला पाहिजे. नाक त्या ठिकाणी सुगंध घेते तर सुगंध घेतानाही रामच घ्यावा आणि रामच बाहेर सोडावा. म्हणजे सगळ्या इंद्रियाची अवस्था जेव्हा राममय होती तेव्हा त्या ठिकाणी त्याला संतच म्हणावं किंवा त्याला भगवंतच म्हणावं अशी अवस्था. त्वचा घेऊ काय स्पर्शाची तव द्वैते नाम प्रकाशी त्वचा स्पर्श स्पर्शनाशी सहज स्मरसी श्रीराम. आणि पहा म्हणले जे 5वं इंद्रिय म्हणले त्वचा. या त्वचेचा मी काय काम तर स्पर्श जरी झाला तर रामाचा स्पर्श व्हावा. त्या त्वचेला जे ज्ञान मिळतं ते म्हणले रामाचा सगळा विषय तो त्यांचा झाला नारायण. बाकी काहीच नाही अशी पंचेंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी राममय झाले अशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी होती. रसनाला कली आवडी घेता राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशधरी रसना ओसंडी रसाते. पहा म्हणले माणसाची जी जीभ असते रसना हिला चव कळत असते. चव कळत असताना तिखट आंबट कडू तुरट खारट ह्या चव कळतात. परंतु त्या भरताच्या ठिकाणी किंवा त्या नंदीग्रामातील प्रत्येकाच्या ठिकाणीची जीभ आहे ती जीभ कशी होती तर फक्त राम रसाची गोडी अनुभवायची. कोणती त्या ठिकाणी चव घेतली तर फक्त राम रस आला पाहिजे. या भक्तीचा रस आला पाहिजे. या कथेचा रस त्या ठिकाणी त्या जिभीला आला पाहिजे. असं त्या जिभीची अवस्था झालेली आहे. कर्मेंद्रिय याचिरिटी सेवित श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम. जसे आपले ज्ञानेंद्रिय त्या ज्ञानेंद्रियाचा विषय राम झाला तसेच म्हणले 5 कर्म इंद्रिय आहे आणि त्या 5 कर्म इंद्रियाचा सुद्धा त्या ठिकाणी विषय रामच झालेला आहे. जे करा ते रामच दिसणार. जे कर्म केले ते रामच झाले
बाणावर अंग टाकून जेव्हा गेले त्या ठिकाणची अवस्था पूर्ण पाहिली आणि हनुमंताला नवल वाटू लागलं. काय पाहतोय मी हे नवल, नवलाची गोष्ट काय पाहतोय, काय अवस्था आहे या ठिकाणची, असं हनुमंताला वाटू लागलं. नगरात बाहेर आराम, वृक्षध्वनी राम राम, राम रूप सकळ द्रुम, प्लवंगम विस्मित. आणि पहा, ज्या नंदीग्रामामध्ये हनुमंतराय गेला त्या ठिकाणची झाडं सुद्धा राम राम म्हणत होती महाराज. गवत राम राम म्हणत होतं, दगड सुद्धा राम राम म्हणत होती. हनुमंताला नवल वाटू लागलं. या ठिकाणचा सगळा परिसर, चर किंवा अचर, सजीव किंवा निर्जीव, हे दोन्ही त्या ठिकाणी राम राम कसं काय म्हणतात याचं नवल हनुमंताला वाटू लागलं. दिशा मधुमिती रामे, त्रणे कोंदली राम नामे, वाह. वायू गर्जे राम नामे, योम रामे कोंदले. त्या ठिकाणी असणारा वारा सुद्धा राम रामच. आपल्याकडे वारा सुसू ऐकू येत आपल्याला, पण त्या नंदीग्रामाच्या ठिकाणचा वारा सुद्धा राम राम म्हणत होता. सगळ्या दाही दिशामधून राम नामाचा गजर ऐकू येत होता. सगळी तृण असतील, दगड असतील, दोंडे असतील, झाडे असतील, सर्व त्या ठिकाणी राम राम म्हणत होते. आणि पूर्ण त्या ठिकाणी नवल हनुमंतराया पाहू लागले. सत्संगे धरा सदरा, भूते वाढविते निरंतर, सांगून कठिनत्व प्रकार, मृदू आरुवार स्वय झाली. आणि पहा, त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी असलेली जी पृथ्वी आहे, जी म्हणली धरा आहे, ती पृथ्वी कशी आहे तर म्हणले आपल्याकडे कसा कठीणत्व असा तिच्या अंगामध्ये गुण आहे. परंतु त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी त्या भरताच्या सानिध्यात त्या पृथ्वीनं जो कठीण जो गुण आहे तो सोडून दिला आणि मऊ आणि एकदम आरोवार त्या ठिकाणी झाली. सर्वांना त्या ठिकाणी समान वागणूक देऊ लागली. सत्संगती वळावली, अतिशांती धैर्याची आली, एकात्मता विस्तारली, वर्तू लागली अविरुद्ध. महाराजची पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतातलं एक भूत म्हणून त्या ठिकाणी धरती पृथ्वी आहे. पृथ्वी आग तेज वायू. तर या पृथ्वीचं या ठिकाणी नाथबाबांना वर्णन केलं की पृथ्वी कशी आपला कठीण प्रकार सोडून दिला, मऊ झाली, नरम झाली आणि सगळ्या दरेशी शांती आली. सगळं शांततेने त्या ठिकाणी कोणाचा वाद नाही, कोणासंग भांडण नाही, कोणासंग तंटा नाही. यारी यारी लाल थोर याती बनत्या नारनर, असं त्या ठिकाणी या पृथ्वीच्या अंगामध्ये कसा गुण आहे की त्या ठिकाणी कोणत्याही समाजाचा माणूस जाऊ तिला काही म्हणत नाही की तुम्ही आमच्याकडे येऊ नका, तुम्ही फलाने, तुम्ही विस्ताने. असा त्या ठिकाणी त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी त्या धरतीच्या अंगीचा गुण नाथबाबा सांगतात. सत्संगती झाली जीवना, विसरून अधोगमना, ऐक्यवृत्ती सकळ जना, अतिस्वानंद मधुरत्वे. आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारं पाणी आहे, ते पाण्याला सुद्धा काय संतांची संगती झाल्यामुळे त्यामध्ये काय बदल झाला. जसा त्या पृथ्वीमध्ये बदल झाला तसा या संतांच्या संगतीत, भारताच्या संगतीत आल्यामुळे या पाण्याचं काय अवस्था झाली तर तो जो म्हणले असा उताराकडे जे वाहत होतं ते वर वाहायला लागलं. अशक्य गोष्ट शक्य होत असती कधी जर संतांच्या संगतीत माणूस आला तर. म्हणतात ना एखाद्या माणसाकडे काहीच खरं नव्हतं, परमार्थात तो माणूस नादी लागला आणि त्याचं कुठल्या कुठे गेला. कारण भगवंताला द्यायचं म्हटल्यानंतर तो किती देतो, कधी देतो ते कळतही नाही आपल्याला. असं संतांच्या संगतीत ते पाणी आलं तर खाली व्हायचं सोडून म्हणले वर व्हायला लागलं. आणि ज्याची म्हणले चव साधारण होती तर अतिशय गोड मधुमत्वे त्याची चव या ठिकाणी झाली. गाया देखोनी सज्जना, निवमी देवोनी जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. हेच पाणी म्हणले संतांच्या संगतीत आल्यानंतर त्या पाण्याची
अवस्था कशी झाली. त्या पाण्यामध्ये महाराज भेदभाव राहिला नाही. गाय आहे म्हणून तिची तहान भागवायची आणि वाघ आहे म्हणून त्याला विष होऊन मारायचं, असं त्या पाण्यामध्ये गुण राहिला नाही. गाय येवो, ससा येवो, वाघ येवो, सिंह येवो, सगळ्यांची तहान भागवण्याचंच काम पाणी करत. नाथबा आपले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगतात, गायीची तृष्णा हरू की व्याघ्रा विष होऊन मारू, ऐशी नेण्याची का करू तोय जैसे. असे या ठिकाणी ते पाण्याचा गुणधर्म ही भारताच्या नंदीग्रामामध्ये झाला. या प्रकाशाची अवस्था संतांच्या संगतीत आल्यानंतर कशी झाली, तर भरताच्या सानिध्यात ते प्रकाश आल्यानंतर सगळ्या प्रकाशाचं अधिष्ठान असणारा माझा श्रीरामचंद्र सगळ्या समान सगळ्यांना प्रकाश देऊ लागला. परभणीवर उजेड आणि हिंगोलीवर अंधार असं कधी सूर्याच्या प्रकाशाचं झालं नाही. सगळीकडे सारखा प्रकाश देणारा प्रकाशाचं तत्व. ज्याने प्रकाश प्रकाश, ह्या प्रकाशात कधी भेदभाव केला का? आपण स्वतःच्या घरामध्ये एक मोठा बल्ब लावतो, उजेडासाठी आपल्यासाठी लावतो, परंतु त्याच घरात आपण जर झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि तेव्हा जर एखादा जर चोर आला तर त्या चोराला उजेड लाईट म्हणतो का मी आता अंधार पाडतो म्हणून? नाही, त्या चोरालाही तो लाईट उजेडच देतो. तसं प्रकाशाची या नंदीग्रामाच्या ठिकाणी भारताच्या सानिध्यात आल्यानंतर त्या चोरालाही उजेड सारखा तर शाहूलाही उजेड सारखा, कारण प्रकाशाजवळ चोर शाहू हा भेद राहिला नाही. अशी अवस्था झाली. वायू सत्संगाला धरा, चंचलत्व आपले विसरला, योगीश्वरा भेटला, निश्चल झाला निजरूपी. हा जो वारा आहे, वारा सुद्धा त्या भारताच्या सत्संगामध्ये लागला. भारताच्या संगतीत त्या वाऱ्याचं त्या ठिकाणी जे येणं जाणं झालं, तर त्यामुळे त्या भारताच्या संगतीमुळे किंवा संतांच्या संगतीमुळे वाऱ्याची अवस्था कशी झाली, तर वाऱ्याजवळही त्या ठिकाणी भेद राहिला नाही. सर्वांना समान प्राणवायू जो आहे तो म्हणले येणारा प्राणवायू, जाणारा प्राणवायू, हा आमका, हा टिमका, हा फलाना, हा पिस्ताना, असा भेद वाऱ्यामध्ये सुद्धा राहिला नाही. कशाचा परिणाम? तर संत संगतीचा परिणाम. विचार तरी सर्व देही, पर्यासक्त नोहे काही, सुवास दुर्वास नमने काही, निसंग पाही विचारत. पहा, जो वारा आहे तो त्या ठिकाणी म्हणले सुवास असो की दुर्वास असो, सुगंध असो की दुर्गंध असो, त्याचा तो भेदच राहिला नाही. त्याच्याजवळ प्राण येईल, प्राणवायू घ्यायचा, प्राणवायू द्यायचा, किंवा सर्वांच्या शरीरामध्ये समान विचारायचं, यांच्या शरीरात चालायचं आणि यांच्या शरीरात चालायचं नाही, असा भेद वाऱ्यात त्या ठिकाणी ठेवला नाही. कारण त्याचं संतांच्या संगतीत वारा तसा झाला. सत्संगाला धते आकाश, खुपवणे पै कोणास, विसरोनिया निर्वकाश, विरक्त उदास सर्वत्र वासे. आकाश तत्व जे आकाश तत्वाने त्या ठिकाणी तशीच अवस्था केली. कारण संतांच्या संगतीत आल्यानंतर माणसामध्ये अनेक प्रकारचं परिवर्तन होते. संतांच्या संगतीत आल्यानंतर माणसाला जीवन कसं जगावं. आज आपण रामकथा ऐकतो, रामायणातल्या कथा ऐकून आपल्याला आपण आचरण कसं करायला पाहिजे हे तर आपल्याला समजते. किंवा त्यातलं ठीक आहे 1% जरी आपण आचरण केलं तरी आपलं हे रामकथा ऐकल्याचं सार्थक झालं, त्याचं पुण्य आपल्याला मिळेल. एक तरी ओवी अनुभवावी, जसं
म्हणजे उष्णही असते. आता बघा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू आहेत. हिवाळ्यामध्ये थंडी वाजते, उन्हाळ्यामध्ये ऊन लागते, पावसाळ्यामध्ये पाऊस लागतो. हे जे ऋतुचक्र बनवलेलं आहे, हे जसं भगवंतानं बनवले, तशी त्या संत संगतीच्या मध्ये किंवा भारताच्या संगतीत आल्यानंतर त्या नंदीग्रामातल्या लोकांची अवस्था अशी होती की त्या ठिकाणी काहीच ऊन नव्हतं. सगळं पुरेपूर जे म्हणाल ते किंवा जे जे पाहिलं ते त्यात फक्त राम दिसत होता, अशी अवस्था होती. आयसे नगर अवघेचे संत श्रीराम भजनी निरत, धन्य भक्ती प्रतापे भरत, सौभाग्यवंत नांगत. आणि अशा प्रकारची त्या नंदीग्रामातली अवस्था माझ्या हनुमंतराला पाहिली. आणि त्या ठिकाणी हनुमंताला खरंच नवल वाटलं की काय हे नंदीग्राम आहे. कारण मी ज्या ज्या गोष्टीकडे पाहतो त्या त्या गोष्टीत या ठिकाणी राम दिसतोय. सगळ्या पंचतत्वामध्ये, पंचेंद्रियामध्ये, पंचकर्मामध्ये, सर्वामध्ये राम दिसायला. सर्व घटी राम देहादे एक, सूर्यप्रकाशात सहस्र रश्मी, तशा प्रत्येक घटात राम आहे. प्रत्येक माणसात राम, चराचरात राम भरलेला आहे. हनुमंतराय पूर्ण. कोणाशी नाही दुर्दशा, कोणी नवती हीन मानसा, श्रीराम भजने उल्हासा, सावकाश नांदती. म्हणजे असे त्या गावामध्ये, नंदीग्रामामध्ये लोक राहत होते. कोणालाच दुःख नाही हो, सगळ्यांना सुख, सगळे आनंदात. कोणीच कोणाचा हेवा दावा करणार नाही. काय रामायण शिकवते महाराज, काय बोलले. खरंच माणसानं जर प्रत्येकाचा जर हेवा दावा जर केला नाही, प्रत्येकाला जर त्या ठिकाणी रामायणासारखं जर वागवलं, तर मी तुम्हाला राम म्हटल्यानंतर तुम्ही मला रामच म्हणसाल ना, का तुम्ही मला रावण म्हणसाल? जसं दिलं तसंच घेसाल ना. म्हणून आपण जर दुसऱ्याला मान सन्मान दिला तर दुसऱ्याकडून नक्कीच आपल्याला मान सन्मान मिळतो. अशी अवस्था त्या नंदीग्रामातील होती. बुद्धिमय मोहना करणे, अक्षराचे खरे देणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे असे ना. त्या नंदीग्रामाच्या लोकांचा उद्योग कसा होता? फक्त अक्षराचं नाम होतं राम नाम. माणूस आता महाराजांना तुम्हाला एक म्हणजे सहज विचारतो, जर आपल्याला आपला देश सोडून जर समजा म्हणजे अमेरिकेत जर जायचं असेल, काळवाडे महाराज, आपल्याला जर अमेरिकेत जर जायचं असेल तर आपण जर बॅग भरून जर 500-500च्या नोटा नेल्या तर तिथं चालतात का? चालतात अमेरिकेत? नाही चालत. पण आपण जर आपल्या भारतातून जर एक बॅग सोनं भरून नेलं आणि अमेरिकेत गेलो तर तिथं चालते? चालत सोनं, कारण सोनं सगळ्या जगात चालते. बरे सगळं सोनं बी नाही, पैसे बी सगळे जर घेऊन आपण जर वर गेलो स्वर्गात तर चालत नाही चालणार. मग वर चालणारं नाणं पाहिजे, आणि वर चालणारं नाणं कोणतं आहे? छान फक्त राम नामाचं नाणं वरपर्यंत चालतंय. कारण पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उधरती, या स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात चालणारं नाणं जर कोणतं असेल तर फक्त राम नामाचे. आणि त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी फक्त राम नामाचं जे अक्षराचं नाणं आहे तेच नाणं चालत. एकची वस्तू देता घेता, एका बोलाचीच कथा, एका वाचुनी सर्वथा, तुझी वार्ता असे ना. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी एकच विषय होता, दुसरा विषयच नाही. आज कसं ममदापूरमध्ये फक्त लक्ष्मण शक्तीच विषय, दुसरा विषयच नाही. आज आपल्या गावात शक्ती आहे. असा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी एकच विषय होता, फक्त राम. देताना राम, घेताना राम, बोलताना राम, चालताना राम, म्हणजे सगळीकडे फक्त रामच होता. आणि अशी अवस्था नंदीग्रामाची त्या संताच्या संगतीमुळे झाली. तुझे भले दे दलाल, पाहे तत्काळ
सगळं पाहिलं. चर आणि आचर सजीवाकडे तर पाव असूच हो, पण निर्जीव सुद्धा झाड झुडप दगड पाणी माती सगळीकडे रामच भरलेला. आणि सगळं हनुमंत पाहिला की राममय या चराचरात म्हणजे जो राम अनुभवतो त्याचं नवल हनुमंताला त्या ठिकाणी वाटू लागलं. काय वाटलं? उडी परे सर्वस्वाची जीवित पुढे काही उपाय नसले पुढे बरे रोखडे अनर्थी. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी माणूस प्रत्येक माणसाच्या मनात राम भरलेला आहे. प्रत्येक त्या ठिकाणी घराघरात राम राम राम. कुठं जरी गेलं तर रामाच्याच गोष्टी चालू. कोणत्याही घरी जा, कोणत्याही माणसाच्या तोंडावर गोष्टी उकरल्या तर त्या फक्त राम नामाविषयी किंवा रामाच्याच चालतात अशी अवस्था आहे. नंद भाषा सगळे वटू पाहे घसा प्राणियान कर सहसा दलाल कैसा द्वैताचा. या ठिकाणी सांगतात आंगण मंगळची भाषा. दलाल लोकांची काही भाषा असते की जी भाषा अशी असते की ती आपल्यासारख्याला ओळखू येत नाही. परंतु तशा प्रकारचा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंताला द्वैत करणारा दलालच दिसला नाही. दोन विचारच दिसले नाही, कारण एकच दिसला फक्त. सगळ्या ठिकाणी एकच राम आहे, तिथं दुसरा विषयच नाही असा दलाल सुद्धा आंगण मंगळ भाषा बोलणारा दिसला नाही. नंदीग्रामाच्या ठिकाणी होतं. द्वैताचं त्या ठिकाणी काहीच काम नाही अशी अवस्था. द्वैताची घेते कोण दशा परमपरेशा विनटले सर्व त्या चराचरात भरलेला एकच राम असल्यामुळं द्वैताचं तिथं काही कारणच नाही. द्वैत तिथलं संपून गेलेलं होतं. संपून घ्या म्हणा पुंडलिक 50 झाल्या गुरुजी. पुंडलिक घ्या झाल्या मग 50 होऊ द्या. 50 होऊ द्या. थोडी चटकर चाल लावा. हा डाळायला थोडं डाळायला थोडं पटपुट लावा. चाल चाल जरा आटोप घ्यायची. हात त्या चौकाच्या ठिकाणी जे 4-4 माणसं जमतात, 4 बाया जमतात पाणी भरण्याच्या ठिकाणी, अशा प्रत्येक ठिकाणी जे 4-4 माणसं 4-4 महिला ज्या ज्या जमलेल्या आहेत त्यांच्या तोंडातही फक्त राम नामाचीच कथा आहे. दुसरी कोणतीच गोष्ट नाही. कारण जसं म्हणले आकाशातून एखाद्या अमृताचे झरे बरसावे अशा प्रकारचा नंदीग्रामाचा परिसर हनुमंतानं पाहिला. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडवणे चैतन्य घन होवने निर्विकार जनी सुस्थिर. आणि त्या भरताच्या मनामध्ये असा आनंद होता की त्या ठिकाणचं शून्यत्व सुद्धा जिरून गेलेलं आहे. कोणतीच भावना मनामध्ये राहिलेली नाही. गरजता राम नामे कलोळे गगन अवघेची महुरले मोक्ष फळी लगलोनी आले यज्ञ झाले हरिरंगी. आणि त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी हरीच्या नामाचा सुकाळ झाला. आणि जसं म्हणले की एखाद्या आंब्याला मोहर लागावा अशा प्रकारचा मोहरच त्या ठिकाणी मोक्ष फळाचा लागला. आपण एका मोक्षासाठी अनंत जन्माचं त्या ठिकाणी पुण्य करावं लागते आणि तिथं मोक्षीचे म्हणले घडाच्या घडच करून लागलेले दिसायले अशी अवस्था आहे. कोप देखता नगर वृत्तांत कपिस्वानंदे डुलता पुढे देखिला भरता अति विस्मित सोय झाला. आणि पहा त्या हनुमंताने जेवढं त्या नगराचं वातावरण पाहिलं अतिशय आनंद झाला. कारण माझ्या हनुमंताला फक्त राम आवडत होता आणि सगळं राममय अवस्था पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला.
परंतु समोर भरत पाहिल्यानंतर मनामध्ये नवल वाटलं. काय वाटलं? जटाधारी वरकलांबर तापसवेशी मनोहर राजीवलोचन श्याम सुंदर अति मनोहर साजीरा. आणि समोर तो भरत पाहिला म्हणले जटा त्या ठिकाणी वाढवलेल्या, श्याम सुंदर त्या ठिकाणी सावलं स्वरूप त्या प्रभू रामचंद्राची प्रतिकृती. भरत असूनही त्या हनुमंताला राम वाटला. आणि असा राम पाहून हनुमंत काय विचार, ठाणमाल गुण लावण्य काविन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन तेथे का आला. आणि त्या हनुमंतानं ठाण मान गुण लक्षण जसा राम आहे तसाच भरत पाहिला. आणि तो पाहिल्यानंतर हनुमंताच्या मनात विचार आला की अरे बाबा, या ठिकाणी राम का आला असेल, का आला सांगा. मनोमय करणी नमन रणपुरुषाचे क्षोभन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझ आले. म्हणले हनुमंतानं त्या भरताकडे पाहिलं आणि त्याला राम आठवले. म्हणले राम या ठिकाणी का आले असतील. आणि त्या रामाकडे पाहून मनातल्या मनात त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार केला. कारण किती केलं तर आपले स्वामी आहेत. आणि परंतु ती नमस्कार केल्यानंतर रामाला म्हणजे त्या भरताला प्रश्न विचारला, आणि तुला कोणतं संकट आलं बाबा, तू या ठिकाणी का आला. हनुमंतराया विचारला. मनवी तोशी आत्माराम दिससी दुःखाचा आराम रणी सांडिला युद्ध धर्म परम अधर्म तुवा केला. काय रामा म्हणले, स्वतःला राम म्हणतोस. काय म्हणले, धर्माची नीती जगाला शिकवितोस आणि स्वतः अधर्म करतो. आता तिकडं वनामध्ये म्हणले रणांगणामध्ये स्वतःचा भाऊ लक्ष्मण आपल्या निपचित पडलेला आहे, शक्ती लागलेली आहे. तशा अवस्थेत सोडून या ठिकाणी तू आला, असं त्या ठिकाणी हनुमंतराया बोलला. धीर वीर परम उदार रणप्रवीण महाशूर पुराणे गगती अपार ते समग्र लटिकेची. काहीच नाही म्हणले, तू धैर्यवान आहे, तू शौर्यवान आहे, तुझी कीर्ती म्हणले सगळे चौवेद जानसाई शास्त्री, कारण 18 पुराण हरिशिखात या सगळे वेद पुराण शास्त्र तुझं गुणगान गातात. ते सगळं खोटं आहे म्हणला. काय काम म्हणले, तू अधर्म केलास, त्या बंधूला त्या रणांगणावर सोडून या ठिकाणी तुझं येण्याचं काय काम आहे बाबा. हनुमंतराया भरताला राम समजून बोलू लागले. लटके तुझे कुळशिला लटके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप लटिकाच केवळ पुरुषार्थ. काही नाही म्हणले रामा, जेवढं तुझं पुरुषार्थ होता, जेवढी तुझी कीर्ती होती, जेवढं तुझा या ठिकाणी आगाध महिमा होता, सगळा लटका म्हणला, सगळा खोटा आहे रे. काही फायदा नाही म्हणले. आपल्या स्वतःच्या भावाला त्या रणांगणावर युद्धभूमीवर टाकून या ठिकाणी तुझं येण्याचं काय काम आहे. भरताला राम समजून हनुमंतराया बोलू लागले. तुझा पुरुषत्वच नाही काही स्त्रीत्वही तुझ पाशी नाही नपुसकाहुनी पाही व्यसत्वही लटिकाची. महाराज, एका भगवंताला अखंड ब्रह्मांडाचा नायक असणाऱ्या रामाला हनुमंतराया काय काय भाषेत बोलतात. आणि म्हणले तू पुरुष बी नाही, तू स्त्री पण नाही, आणि तुला तर नपुसत्व तरी कसं म्हणावं. आता एक प्रकारे या ठिकाणी जरी अशा ओव्या आपल्याला दिसत असल्या तरी या ओव्या खऱ्या बी आहेत बरं. कारण सगुण रूपाला जर धरलं तर हे लागू पडतं, निर्गुणाला हे लागू पडत नाही. म्हणून हनुमंतराय जे बोलतात ते सत्य बोलतात. परंतु या ठिकाणी हनुमंतराया राम समजून भरताला बोलतात की तुला काय म्हणावं, किती खोटेपणा आहे. भावाला त्या रणांगणावर टाकून या ठिकाणी आला बोलतात. लटकी तुझी धरती कीर्ती लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटका निश्चिती श्रीराम. रामा, तुझी कीर्ती, तुझी धृती कीर्ती, तुझं शौर्य सगळं लटकं सगळं खोटं आहे. काही फायदा नाही, कारण तू अधर्म केलेला आहे. हनुमंत बोलतात. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. सद्गुरु तुकाराम महाराज
10वी हा चहा घेऊन ये की काय काय पाहिजे तुम्हाला गुलाल गुलाल आता काय करता ते डबा कोट टाकला तुम्ही त्या देता होती ना आणलंच म्हणायचं हो रामकृष्ण